नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोणत्याही विभागाची जे दुसरी उत्तर तालिका असते ती उत्तर तालिका प्रकाशित झाल्यानंतर लगेच त्या विभागाचा किंवा घटकाचा हा अंतिम निकाल लावला जातो. तर त्याच पद्धतीने नुकत्याच पार पडलेल्या मुंबई पोलीस शिपाई, त्याच्यानंतर मुंबई चालक शिपाई, बॅट्समॅन मुंबई, त्याच्यानंतर आपला कारागृह विभाग, त्याच्यामधील कारागृह शिपाई यांच्या परीक्षा पार पडलेल्या आहे. आता त्या ठिकाणी त्यांनी अगोदर एक जी आपली गुणतालिका आहे ती गुणतालिका तसेच ॲन्सर की त्या प्रकाशित केलेल्या होत्या आणि त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारांनी याबाबत काय आक्षेप घ्यावे आणि त्याच्यानंतर त्यांनी या ठिकाणी त्या आक्षेपांची म्हणजे विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे आक्षेप घेतले गुणांबाबत त्याबाबत त्यांनी तपासणी केली असता यामध्ये कोणताही असा त्यांना बदल आढळलेला नाही आहे. म्हणजे पहिल्या ॲन्सर कीनुसार विद्यार्थ्यांचे जे मार्क होते अगदी त्याच मार्काप्रमाणे म्हणजे सेम याच्यात आता त्यांनी इथं स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यांनी ते परिपत्रकच काढलेलं आहे. परिपत्रक तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत नसेल तर त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी आक्षेपांची तपासणी केली असता त्याच्यामध्ये कोणतेही असे बदल त्यांना आढळलेले नाही आहे. म्हणजेच अगोदर जे मुलांना मार्क पडलेले होते त्या मार्कांनुसारच या ठिकाणी तुमचे हे 3 ते 4 घटकांचे लवकरच अंतिम मेरिट लागणार आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचे मार्क मेरिट लायक आहे त्या विद्यार्थ्यांनी एकदम असं तयारच राहायचं आहे. म्हणजे जास्तीत जास्त या 8 दिवसामध्ये हे अंतिम मेरिट तुमचं लागून जाईल आणि त्याच्यानंतर मग पुढच्या ज्या काही आपल्या प्रोसेस असतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर तुमचं मेडिकल, या गोष्टी लवकरात लवकरच होणार आहे. त्याचं एक खूप महत्त्वाचं कारण आहे. ते कारण म्हणजे आता नुकतीच 10,000 प्लस जागांची पोलीस भरती होणार आहे तसं महाराष्ट्र शासनाने जाहीरच केलेलं आहे. म्हणून मग ते पोलीस भरती त्यांचे ग्राउंड, त्यांची लेखी, आता पोलीस भरती राबवणं म्हटलं म्हणजे बरेच कुटाणे असतात त्यामध्ये. म्हणून ह्या ज्या रखडलेल्या भरत्या आहे ह्या लवकरात लवकर कशा पार पाडल्या जातील याकडेच त्यांचं चांगलं लक्ष आहे. म्हणून हे जे तुमचं मेरिट आहे हे लवकरात लवकर लागण्याचे चान्सेस आहे. आता या ठिकाणी त्यांनी जे तुमच्या अंतिम ॲन्सर की दिलेले आहेत तर बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ह्या ज्या ॲन्सर की आहे ते मार्क आहे ते काउंट कसे करायचे, आपला कोणता चुकला आणि कोणता बरोबर या संदर्भात समजत नाही आहे. त्यांची द्विधा मनस्थिती झालेली आहे. तर थोडक्यात मी हे उदाहरण या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो की त्यांनी ज्या ॲन्सर की त्या ठिकाणी प्रकाशित केलेले आहे बघा, रोल नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी हा रोल नंबर असा रोल नंबर या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर हा झाला तुमचा रोल नंबर. त्याच्यानंतर सिरीज दिलेली आहे, म्हणजे तुमचा जो
पेपर होता, तुमची जे प्रश्नपत्रिका होती ते कोणत्या सिरीजची होती, ABCD अशी सिरीज राहते ना संच, तर ते कोणत्या सिरीजची होती असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. हा उदाहरणासाठी मी ए संच घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामधील आता क्वेश्चन एकच उदाहरण घेतलेलं आहे मी त्या ठिकाणी. आता क्वेश्चन नंबर 1 असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता खाली ते क्वेश्चन 2 क्वेश्चन 3 असं ते 100पर्यंत दिलेलं आहे. त्याच्यानंतर ॲन्सर, या क्वेश्चनचं ॲन्सर नेमकं त्यांनी काय दिलेलं आहे असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता क्वेश्चन क्रमांक 1 त्याचं जे ॲन्सर आहे ते किती आहे या ठिकाणी दिलेलं C दिलेलं आहे. आणि तुमची जे आन्सर की आहे, तुम्ही ज्या आन्सर कीवर सोडवलेलं आहे, गोल केलेलं आहे, ते तुमचं हे आहे. आता या विद्यार्थ्यांना समजा उदाहरणार्थ आता क्वेश्चन क्रमांक 1 त्याचं जे त्यांच्या नुसार जे आन्सर आहे ते आन्सर काय आहे C, काय आहे C. पण जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यानं काय केलेलं आहे, B केलेलं आहे. त्याचं आन्सर ॲक्च्युली काय होतं C होतं. तर त्यानं या ठिकाणी काय केलेलं आहे, B केलेलं आहे. आता B केलेलं आहे, मग त्या ठिकाणी त्याचं चुकलं आहे, म्हणून या ठिकाणी त्यांनी असं Wचं खूण दर्शवलेली आहे. आता W म्हणजेच काय, रॉंग. आता त्या ठिकाणी जर त्याचं बरोबर असतं त्या विद्यार्थ्याचं, तर त्या ठिकाणी W ऐवजी काय असतं, R असतं, R. तसं त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर याच संदर्भात आपल्याला आज चर्चा करायची होती. तर या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.